नमस्कार. काका आपलं नाव काय? एकनाथ अंबादास जाधव, बरं, आपलं गाव? टाकळी खातगाव. बरं, मी तुम्हाला जे सनेज कंपनीचे प्रोडक्ट दिले होते काही, त्याच्यामध्ये सॉइल केअर असेल, सनगड असेल, सन महाराजा असेल, कुठे व्हेजिटेबल किट असेल, सनस्टिक असेल, हे प्रोडक्ट वापरून तुम्ही खुश आहेत का? हो, एकदम एकच रंग. बरं, आता हा सरांचा तुम्ही गावाचा प्लॉट पाहू शकता. आज जर गावाचा प्लॉट पाहिजे तर जवळजवळ इथल्या आसपासच्या एरियामध्ये जबरदस्त असा प्लॉट आलेला आहे. हो तर तुम्ही या सनेज कंपनीचे प्रोडक्ट वापरून खुश आहेत का? हो, एकदम समाधानी आहे. मला आतापर्यंत असा रिझल्ट रासायनिक खताने मिळाला नाही, जो आतापर्यंत सनीस कंपनीने त्याने ऑर्गॅनिक खताने जो आतापर्यंत जो रिझल्ट दिला, आजपर्यंत रासायनिक खताने तो रिझल्ट दिला नाही. बरं, आणि आमचे मित्र संजय महाराज गायकवाड यांनी गहू पेरणीच्या अगोदर येऊन मला जे मार्गदर्शन केलं, म्हणजे मार्गदर्शन असं केलं की त्यांनी रासायनिक खतं 1 किलोभर सकट वापरायला सांगितलं नाही. आणि मग त्यांनी जे टेक्निक मला दिलं सनीज कंपनीचं, त्यांच्या टेक्निकनुसार मी आतापर्यंत जे वापर केला, फवारण्या केल्या किंवा पाण्यातून जे लिक्विड दिलं, त्याचा एकदम रिझल्ट रासायनिक खतापेक्षाही एकदम भारी आलेला आहे. छान. तर जर हा रिझल्ट तुम्ही एवढा छान घेतलाय तर तुम्ही आमचे सनेज कंपनी प्रोडक्ट बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार? हो, नक्कीच पोहोच. आणि त्याला प्रोत्साहन सुद्धा झालं पाहिजे. माझ्या प्लॉटवर येऊन अनेक जण भेटी देऊन गेलेले आहेत आणि कुठले खतं वापरलेत ही सगळी तंत्रज्ञान माझ्याकडून घेऊन गेलेले आहेत शेतकरी. आणि या गावाची मी सेंद्रिय खताचं, सनीज कंपनीचं सेंद्रिय खत वापरल्यानंतर त्या गावासाठी मला 2 कट्टे राहू द्या, मला 4 कट्टे राहू द्या, याची मागणी पण सुद्धा सुरू झालेली आहे या सेंद्रिय खताच्या. तुम्हाला काय वाटतं का आज रासायनिक खतं वापरून जो तुम्हाला दिसतंय मार्केटमध्ये त्याचा उपद्रव होत आहे, तुम्हाला काय वाटतं? नक्कीच त्याचा उपद्रव म्हणजे आपल्याला जे शारीरिक आजार, म्हणजे तुमचा कॅन्सर असो, तुमचा हृदयविकाराचे झटके असोत किंवा अनेक आणखी अन्य जे तुमचे आजार आहेत, त्या आजारापासून आपण नक्कीच या रासायनिक खताचं जर टाळलं, रासायनिक खत या पिकांना देण्याचं, आणि या सनीज कंपनीचे सेंद्रिय खतं जर दिले तर नक्कीच आपलं कुटुंब किंवा आपला परिसर जे या सनीज कंपनीच्या सेंद्रिय खताचा वापर करतील, तर दवाखान्यापासून त्यांचा नक्कीच बचाव होईल असं मला वाटतं. धन्यवाद.